विटा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने मोठी कारवाई करत एका देशी बनावटीच्या अवैध पिस्तुलासह काही जिवंत काडतुसे जप्त केली। या प्रकरणी एका 34 वर्षीय आरोपीला अटक केली। 2 मुख्य आरोपी मात्र फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली। अटक केलेल्या आरोपीचे नाव श्रीकृष्ण भीमराव सरगर, वय 34, राहणार नेमिनाथ नगर, खानापूर। त्याच्याकडून एक 7.65 mm चे देशी बनावट पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि 1 मोटारसायकल जप्त करण्यात आली। या कारवाईत फरार असलेले 2 मुख्य आरोपी म्हणजे रणजित प्रल्हाद सरतापे, वय 34, राहणार औंध, तालुका खटाव, तसेच भूषण बापू सूर्यवंशी, वय 35, राहणार मान, जिल्हा सातारा हे आहेत। या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत देशी बनावटीचे पिस्तूल अंदाजे 50,000, तसेच लाल रंगाची नंबर प्लेट नसलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल अंदाजे 50,000, एकूण किंमत 1,00,000 रुपये। ही कारवाई महाराष्ट्र शासनाच्या अवैध शस्त्र बाळगण्याविरुद्धच्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली। पोलीस अधीक्षक संदीप भुगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विठ्ठल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली। कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, राजेंद्र भिंगारदेवे, किरण पाटील, अक्षय जगदाले, रमेश कुंभार, सचिन खाडे, उत्तम माळी, हेमंत तांबेवाघ, महेश देशमुख आदी सहकारी सहभागी होते। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपींचा लवकरच शोध घेऊन त्यांना अटक करणार असल्याचे सांगितले। तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज।